आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा। येणाऱ्या 10 जानेवारी 2026 पासून या मतदान कार्डवरती 10 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि जर तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करत असाल तर तुम्ही सुद्धा या 10 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे बघा। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मतदान कार्डवरती 10 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल ते नागरिक या मतदान कार्डवरती मतदान करत असेल तर त्या सर्व नागरिकांनी या मतदान कार्डवरील 10 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे बघा। आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या 10 जानेवारी 2026 पासून नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत। तर या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहे। या दृष्टिकोनातून या मतदान कार्डवरती राज्यातील सर्व मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल आणि त्यांचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्या सर्व नागरिकांनी या मतदान कार्डवरील 10 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर या मतदान कार्डवरती हे जे 10 रुपये मिळणार आहेत तर या 10 रुपयांसाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, याची अंतिम तारीख कोणती आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल, ते मतदान कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल आणि तुम्हाला सुद्धा मतदान कार्डवरील या 10 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फक्त तुम्हाला एक अर्ज करायचा आहे, तो अर्ज करण्यासाठी 0 रुपये लागणार आहेत। म्हणजेच मतदान कार्डवरील 10 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही बघा। मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या 10 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत मतदान कार्डवरती 10 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। कारण आपल्या महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब नागरिक मतदान करतात आणि त्या नागरिकांना अजून मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता। या मतदान कार्डवरती याच्या अगोदर कोणतेही पैसे, कोणतीही योजना सुरू सुद्धा करण्यात आले नव्हते। परंतु नागरिकांनो, मतदारांनो, यापुढे तुम्हाला या ठिकाणी मतदान कार्डवरती 10 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। परंतु याच्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। जे मतदार अर्ज करतील त्याच मतदारांना 10 जानेवारी पासून या मतदान कार्डवरती 10 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर बघा मतदारांनो, 10 जानेवारीच्या अगोदर अर्ज करणं बंधनकारक आहे। जे मतदार 10 जानेवारीच्या अगोदर अर्ज करतील त्याच मतदारांना 100% याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा मतदारांनो, हा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। पण तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। कारण या मतदान कार्डवरील 10 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असेल तरच तुम्हाला हा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार आहे बघा। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे। राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू आहे। राज्यातील या ठिकाणी अपंग नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू आहे। त्याचप्रमाणे राज्यातील मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी योग योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्व मतदान करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी 10 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर या ठिकाणी मतदान कार्डवरील या पैशांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 10 मिनिटांपूर्वी मतदान कार्डवरती 10 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे। म्हणजेच ज्या नागरिकांचं वय 18 वर्षांपेक्षा पूर्ण असेल, 18 वर्षांच्या पुढे असेल, त्यांनी मतदान कार्ड काढलेलं असेल, त्या मतदान कार्डला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असतील तर त्या सर्व मतदान कार्ड काढणाऱ्या नागरिकांना आणि मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना, मतदारांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु मित्रांनो, मर्यादित मतदारांना हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे जे मतदार लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना सर्वात अगोदर हा लाभ देण्यात येणार आहे। अर्ज भरल्यानंतर हा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळत आहे, ज्याप्रमाणे राज्यातील ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत, राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी
शेतकरी पीएम किसान योजना, त्यासोबत पीक विमा, अतिवृष्टीचे अनुदान हे पैसे ज्याप्रमाणे मिळत आहेत त्याचप्रमाणे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना मतदान कार्डवरती हे पैसे आधारच्या माध्यमातून, डीबीटीच्या माध्यमातून जमा सुद्धा होणार आहेत। बघा मित्रांनो, जर तुम्ही एकदा अर्ज भरला की तुम्हाला वर्षभर हे पैसे अशाच पद्धतीने येत सुद्धा राहणार आहेत। त्यामुळे राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड असेल त्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर हा अर्ज करायचा आहे। याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2026 आहे। त्यामुळे 10 जानेवारी 2026 च्या अगोदर राज्यातील सर्व मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांनी हा लाभ सुद्धा घ्यायचा आहे, अर्ज सुद्धा करायचा आहे। परंतु या ठिकाणी अर्ज करण्याच्या अगोदर या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत, वयाची अट काय लावण्यात आलेली आहे, वयाची अट काय लावण्यात आलेली आहे, त्यासोबत उत्पन्नाची अट काय लावण्यात आलेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। कारण सरकारने जरी कोणती योजना सुरू केली तर त्यामध्ये पात्रता 100% सरकार लावत असतं, अटी शर्ती सुद्धा लावत असतं। वयाची अट असेल, उत्पन्नाची अट असेल, अशा अटी 100% सरकार सुद्धा लावत असतं। त्यामुळे या मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती आणि पात्रता कोणकोणत्या लावलेल्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की वर्षानुवर्ष नागरिक फक्त मतदान करत होते, परंतु या अगोदर या मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्याचप्रमाणे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून मतदान कार्डवरती 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर या मतदान कार्डवरती कोणती योजना सुरू झालेली आहे, याचा अर्ज कसा करायचा आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यातील सर्व मतदारांना हा अर्ज करता येणार आहे की नाही। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील सर्व मतदारांना हा अर्ज करता येणार नाही, सर्व मतदारांना हा लाभ सुद्धा मिळणार नाही। तर बघा मित्रांनो, सरसकट सर्वांना हा लाभ मिळणार नाही। सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त याच नागरिकांना या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर ते नागरिक, ते मतदार कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घ्या। बघा, याच्यामध्ये सर्वात अगोदर ज्या लाडक्या बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळत असेल त्या लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्याचनंतर राज्यातील जे जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना सुद्धा या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहेत। संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना अशा राज्यामध्ये सरकारी योजना सुरू आहेत, त्या सरकारी योजनांचे जे जे लाभार्थी आहेत त्या सर्वांना या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। परंतु या ठिकाणी याचा अर्ज करणं गरजेचं आहे, परंतु अर्ज करण्यासाठी वयाची अट सुद्धा लावण्यात आलेली आहे। बघा, ज्या ज्या मतदारांना हा अर्ज करायचा असेल त्यांना हा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्या वयाची अट सरासरी 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। म्हणजेच एकंदरीत 18 वर्षांच्या पुढे तुमचं वय असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या घरामध्ये सर्वांकडे मतदान कार्ड आहे तर सर्वांना हा लाभ मिळणार आहे का? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जेवढे घरामध्ये मतदान कार्ड असेल तेवढ्या सर्वांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, प्रत्येक मतदार सरकारला मतदान करतात। राज्यसभा, लोकसभा असेल, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, म्हणजेच आपल्या राज्यामध्ये ज्या पण कोणत्याही निवडणुका होत असते तर त्या सर्व निवडणुकांमध्ये तुमच्या घरामधील सर्व सदस्य मतदान करत असतील तर त्या सर्वांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर हा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। तर बघा मित्रांनो, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत हा लाभ मिळणार आहे। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला डायरेक्ट मतदान कार्डवरती हे पैसे मिळणार नाहीत। मतदान कार्डवरती डायरेक्ट पैसे देणं हे सरकारच्या माध्यमातून इल्लीगल काम असल्याची माहिती देत असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना या मतदान कार्डवरती सुरू करण्यात आलेली आहे। मतदान कार्डवरती सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या अंतर्गत हा लाभ 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु 4 अटींमध्ये बसणाऱ्या मतदारांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। जर तुम्ही या 4 अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये सरकार मोफत घरे देत आहे। आपल्या राज्यामध्ये सरकार मोफत शेळी पालन योजना, विहिरी, त्यासोबतच गायगोठा अनुदान, मोफत सोलर असेल राज्यातील सर्व नागरिकांना अशा योजनांचा लाभ देऊन राज्यातील सर्व नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सरकार सक्षम सुद्धा बनवत आहे। त्याचप्रमाणे मतदान
कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना मतदान कार्डवरती या ठिकाणी या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देतच आहे। बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्या पात्रता अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता अटी शर्ती सांगतो। लगेच अर्ज कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु मतदारांनो हा लाभ घेण्यासाठी सर्व बँकेमध्ये हा लाभ येणार नाही, सर्व बँकेचे बँक खाते हा लाभासाठी चालणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरील पैसे घेण्यासाठी काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी या पैशांचा लाभ घेण्यासाठी मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काही जिल्ह्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। तर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता सांगितलेल्या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा राज्यातील ज्या नागरिकांना सरकारी योजनांचे पैसे मिळत असेल त्याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने हप्ता मिळत असेल त्याच बँक खात्यामध्ये या मतदान कार्डवरचे पैसे जमा होणार आहेत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांचा हप्ता ज्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का, शेतकऱ्यांना नमशेतकरी पीएम अतिवृष्टीचे अनुदान ज्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याच खात्यामध्ये मतदान कार्डाचे पैसे जमा होणार आहेत का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु या मतदान कार्डाचा अर्ज, मतदान कार्डासाठी पात्रता, वयाची अट, उत्पन्नाची अट याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात अगोदर काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत, पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, त्या पात्रता तुम्हाला लगेच सांगतो। बघा मतदारांनो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पहिले जी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असायला पाहिजे। एक तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असावा, शेतकऱ्यांना तुम्हाला नमो शेतकरी पीएम किसान योजना, अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा अशा पद्धतीने पैसे सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळत असायला पाहिजे। त्यानंतर दुसरा नियम, दुसरी पात्रता तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे, कारण तुमचं फार्मर आयडी कार्ड चेक सुद्धा केलं जाणार। त्यानंतर मित्रांनो तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे। याच्यामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यानंतर जमिनीची अट सुद्धा लावण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील ज्या नागरिकांकडे 5 एकरांच्या पुढे जास्त जमीन नसेल त्यांना हा लाभ मिळणार आहे, ज्यांना जमीन नसेल त्यांना तर हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर बघा आपण या ठिकाणी सर्वात अगोदर अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे त्याची माहिती देतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा मिळून जातील। परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर या मतदान कार्डचे पैसे ज्या ज्या बँकांमध्ये जमा होणार आहेत त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये मतदान कार्डचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, भूविकास बँका, जिल्हा सहकारी बँका, ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा या सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था अशा सर्व बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। सर्व बँकांच्या माध्यमातून या ठिकाणी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे, त्या योजनेच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत। आता या ठिकाणी आपण त्या पात्रता बघितलेल्या आहेत, नियम सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण कागदपत्रे बघून घेऊयात, लगेच अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे घेण्यासाठी बँकेचं पासबुक असायला पाहिजे, कोणत्या तरी एका बँकेमध्ये बँक खातं असावं। त्यानंतर छोट्या आकाराचे 2 फोटो, रेशन कार्डचे झेरॉक्स, मतदान कार्डाचे झेरॉक्स लागणार आहे। आता आपण ती योजना सांगत आहे। बघा या ठिकाणी ही जी योजना आहे तर ही योजना पोस्ट ऑफिसची योजना आहे, म्हणजेच महिला सन्मान बचत पत्र योजना। जशाप्रमाणे ओडिशा राज्यामध्ये सुभद्र योजना सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेचे अर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे। बघा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना सुरू आहेत, त्याचप्रमाणे मतदान कार्ड वरती या ठिकाणी 10,000 रुपयांची योजना लवकरच सुरू होईल। बघा मतदार हे 100% सरकारला मदत करत असतात, त्यामुळे मतदान कार्डवरती लवकरच योजना सुरू होईल। याच्या पात्रता सांगितलेल्या आहेत, वयाची अट 18 ते या ठिकाणी 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे। अशा पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला सुद्धा मतदान कार्डवरील या 10,000 रुपयांच्या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये यावरती निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता सूत्रांकडून मिळत आहे। जर यावरती निर्णय आला तर लगेच आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही सुद्धा लगेच मतदान कार्डवरील या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे।